राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा सिंदखेड राजा जिजाऊ प्रेमींचा जनसागर जन्मस्थळी हजारो भक्त नतमस्तक। बुलढाणा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज 12 जानेवारी जन्मदिवस आहे। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झाला होता। दरवर्षी 12 जानेवारीला मोठ्या उत्साहात या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते आणि यंदाही मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ आकर्षक अशा पुष्पहाराने सजवण्यात आलेलं आहे। राजमातेला मानाचा मुजरा करण्यासाठी जिजाऊ प्रेमींच्या सकाळपासूनच रंगा लागल्या आहेत। दरम्यान आज सूर्योदयावेळी माँ साहेबांची शासकीय महापूजा करण्यात आली। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक जिजाऊंची पूजा अर्चा केली आणि यावेळी राजे लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर आमदार मनोज कायंदे, माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी देखील राजमाता जिजाऊंना अभिवादन केलं आहे। जय जिजाऊ। सर्वप्रथम जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आज या ठिकाणी सिंदखेड राज्यामध्ये जिजाऊबाई साहेबांच्या जन्मानं पुनीत झालेलं हे ठिकाण आणि या दिवशी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची जननी जिला म्हणता येईल अशी जिजाऊमा साहेब आणि त्यांच्या जन्मानं पुनीत झालेली ही नगरी। या ठिकाणी पूर्वी पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा केला जायचा आणि सिंदखेडातील नागरिक परिसरातील नागरिक त्याची पूजा मोठ्या सन्मानानं करायचे। परंतु भविष्यामध्ये जिजाऊमा साहेबांची जन्मतिथी सापडली आणि तारखेच्या नुसार हा 12 जानेवारी जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघाच्या माध्यमातून असेल, स्थानिक आमदार आमचे त्या काळचे राजेंद्रजी शिंदे साहेब असतील किंवा स्थानिक जनतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम सुरू झाला आणि आता याला भव्य असं या ठिकाणी दिवसेंदिवस भव्यता या सोहळ्याची वाढत आहे। मी ज्या मातेनं छत्रपती शिवरायांना घडविलं त्या राजमाता जिजाऊमा साहेबांच्या या परिवाराच्या वतीनं, माहेरच्या परिवाराच्या वतीनं आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला शुभेच्छा देऊ इच्छितो। त्याचप्रमाणे जिजाऊबा साहेबांनी जे त्या काळामध्ये कार्य केलं आणि एक स्वातंत्र्याची निर्मिती केली, आजही त्या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। कारण आज बऱ्याचशा गोष्टी ह्या जनतेच्या मनाच्या विरुद्ध होत आहेत। त्या सगळ्या या वाईट चालीरीती आहेत त्या सगळ्या जिजाऊंच्या आशीर्वादानं पूर्णपणे नाहीशा झाल्या पाहिजेत आणि या सिंदखेडाचा जो विकास या ठिकाणी थांबला आहे तो मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करेल की आपण हे जे काम सुरू आहे याला मोठ्या प्रमाणावर निधी देऊन सिंदखेड राजाची ही जी गणना आहे ती आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्रामध्ये कशी होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या राजे जाधव परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय जिजाऊ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बुलढाणा।